नमस्कार. KG न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. देणगी तहसीलदारांना छावा संघटनेने दिले निवेदन. इंडियन पंथक सेनेचा जाहीर पाठिंबा. बालाजी बनसोडे संपादक. देणगी प्रशांत कांबळे. राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे, परंतु कृषी मंत्री अधिवेशनादरम्यान विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांना प्रतिकात्मक आंदोलन करीत सत्ताधारी लोकांना निवेदन देऊन कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तशी तर ती सर्वत्र स्तरावर केली जात होती. यातच राग धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सूरज चव्हाण व तीनपाट गुंडाने व त्यांच्या बगलबच्चाने छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा निर्देश म्हणून देणगी येथील तहसीलदार यांचा अखिल भारतीय मराठा छावा संघटना व शेतकरी पत्रासह सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदन देऊन निषेध नोंदवला व कृषी मंत्री कोकाट्याचा राजीनामा घ्यावा, तसेच घाटगे पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा सूरज चव्हाण व देणगीसह जिल्ह्यातील फुटेज बघून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यावर खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्रातील तमाम मायबाप आणि बंधू भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम, नमस्कार, जय लहुजी. काल जे लातूरमध्ये प्रकार घडून आणला गेला, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र देण्यासाठी संघटनेच्या वतीने तिथे छावा संघटनेचे काही कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना निवेदन देते वेळेस त्यांना काहीच बोलले नाहीत आणि निवेदन देणं झाल्यानंतर जो प्रकार या सुरजांनी जो घडून आणला त्याचा मी पहिल्यांदा इंडियन पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. लाज वाटली पाहिजे. जो शेतकरी परेशान आहे, जो तळतळतोय, तळमळतोय, महागाईमुळे, कर्जमाफीमुळे, हमी भावामुळे, याच्याकडे लक्ष न देता तुमचे दौरे, तुमच्या खुर्च्या, तुमचे काम स्वतःसाठी जे करता येईल त्याच्याकडेच तुमचे लक्ष आहे. महाराष्ट्रातील मायबाप जनतेकडे, शेतकऱ्यांकडे तुमचं लक्ष नाही. याबद्दल तुमचा जाहीर निषेध करतो. अजित पवारांना इंडियन पॅन्थर सेनेच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो, अशा हरामखोर लोकांना जर तुम्ही सरकारमध्ये घेऊन जर तुम्ही सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं सरकार येणाऱ्या काळामध्ये घरला गेल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांना मी इशारा देतो, अशा लोकांना तुम्ही सरकारमध्ये सामील करून घेऊन जर तुम्ही सरकार चालवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं सरकार लवकरात लवकर बोऱ्या बिस्तऱ्या गुंडाळून तुम्हाला जनता घराकडे पाठवल्याशिवाय राहणार नाही. याचं गांभीर्याने दखल घ्या, नोंद घ्या. या सूरजच्या मनाची लायकी नाही. जो न्याय मागण्यासाठी जातो त्याला लातानी, मुख्यानी, कोपरांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करतो, मारहाण करतो, त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवे मारण्याची धमकी देतो. या हरामखोराचा मी जाहीर निषेध करतो. इंडियन पॅन्थर सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र सरकारला सुद्धा याच्या पुढे तुमची दादागिरी चालणार नाही. याच्या पुढे तुमचे हे लुचाडे धंदे बंद करा आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. तुम्हाला जर शेतकऱ्यांची गरज नसेल तर आम्हाला तुमचीही गरज नाही. पत्रकार परिषद घ्या आणि त्याच्यामध्ये स्पष्ट करा तुम्ही की आमच्या पक्षाकडे तुम्ही कुठलाही पत्र येऊ नका, कुठल्याही संघटनेने येऊ नका. आम्हाला तुमची गरज नाही, आम्ही तुमच्याकडे कुणी येणार नाही. जर आले तर त्याला गोळ्या घाला. ही तुमची दादागिरी आता महाराष्ट्रात चालू देणार नाही. आणि सुरजा जर कुठं फिरला तर त्याचा जाहीर निषेध करून त्याच्या तोंडाला काळा पुसल्याशिवाय, त्याला काळा फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हे इंडियन पॅन्थर सेनेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय. जय भीम. कोकाटेचा राजीनामा पाहिजे, कोकाटेचा राजीनामा पाहिजे. विजयकुमार घाटगेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे. परवाच महाराष्ट्राचं अधिवेशन चालू होतं.
त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नावर अधिवेशन गाजत असताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे हे त्या ठिकाणी जंगली रंबी खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्याचा निषेध म्हणून काल लातूर जिल्हा दौऱ्यावर आलेले प्रदेशाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे यांना शेतकरी पुत्र तथा छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार भाऊ गाडगे यांनी त्या ठिकाणी निवेदन देऊन पत्त्याचा शोध देऊन त्याचा जाहीर निषेध केला। याचाच राग मनामध्ये धरून तटकरे यांच्या आदेशाने त्या ठिकाणी प्रदेशाचे अध्यक्ष युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी सूरज चव्हाण व त्याचे बगल बच्चे यांनी त्या ठिकाणी गुंडागर्दी करून विजयकुमार गाडगे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। प्रशासनानं त्या सर्व फुटेज बघाव्या आणि त्या फुटेज मध्ये जे जे कोणी सहभागी असतील त्यात दिवणी तालुक्यातले सुद्धा सहभागी आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत आणि खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी। तसेच या मागणीला दुसरी पुष्टी हे प्रकरण झालं नसतं जर कोकाटेचा राजीनामा अजित पवारांनी घेतला असता, मुख्यमंत्र्यांनी घेतला असता तर हे प्रकरण झालं नसतं। म्हणून कोकाटेंचा राजीनामा घ्यावा आणि यांच्यावर कारवाई करावी ही मागणीचं निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी शेतकरी बांधव, छावा आणि सर्व पक्षीय लोक आपण या ठिकाणी जमले आहोत। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।